नक्कीच आजच्या सत्रातील दुसरा सामना एका बाजूला मैत्री स्पोर्ट टीके तर दुसऱ्या बाजूला जनमान वेळवण ए संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। पहिली चढाई मैत्री टीके संघाकडून चढाईसाठी सज्ज झालाय चढाईवीर वेळवण संघाच्या मैदानामध्ये। नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर मैत्री संघाचे जनमान संघाचे जुने जाणते खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व खेळाडूंसाठी, खरोखरच कौतुक करावं लागेल। या वयामध्ये सुद्धा जर्सी क्रमांक 2 आपल्याला खेळताना पाहायला मिळतील जनमान वेळवण संघाकडून। खरोखरच त्या ठिकाणी विघ्नेश झिमल आहे। पाहूया नक्कीच बलाढ्य संघ असतील, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील पहिल्या सामन्यासाठी। आता मध्ये चढाईसाठी सज्ज असतील विघ्नेश झिमल, चढाईसाठी सज्ज झालाय। खोलवर चढाई करत असताना हाताने गाठी प्रयत्न होता, त्या ठिकाणी प्रयत्न असफल ठरला। पुन्हा पाण्याखाली प्रयत्न असफल। आता मात्र पुन्हा एकदा बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला, मिडलला येऊन थांबलाय आणि नक्कीच या ठिकाणी मिडलला आल्याच्या नंतर थोडंसं टाइम व्हॅलिड केलं जातंय। बोनस पॉईंट दिला गेलाय पहिल्या चढाईमध्ये विघ्नेश झिमलला आणि नक्कीच या ठिकाणी आमचे जिवलग मित्र युट्यूबर्स श्यामदादा शीतप उपस्थित आहेत। दादा आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। खरोखरच आपल्या चॅनल मार्फत ही स्पर्धा आपण उद्या सुद्धा युट्यूबवर पाहू शकतो। आता मला जगडावून ठेवला गेला, काय डिफेन्स कामगिरी करतोय जनमान वेळवण संघाचा। सुंदर कामगिरी करत असताना नक्कीच या ठिकाणी यश मिळतंय, काय जोश पाहायला मिळतोय। खरोखरच वारे पट्ट्या, खरोखर सुंदर कामगिरी। आणि नक्कीच या ठिकाणी आमचे मित्र विक्रांत नाईन आले। विक्रांत दादा आपल्याला मी इन्व्हाइट करतो की आपणही आमच्या जोडीला यावं। पुन्हा एकदा एक पॉईंट मिळतोय विघ्नेश झिमलला वेळवण संघाला। आता मात्र पुन्हा एकदा मैत्री टीके संघाकडून चढाईसाठी सज्ज असेल जर्सी क्रमांक 22 पाहायला मिळेल आपल्याला। खोलवर चढाई पाहायला मिळेल, जकडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न सफल ठरतोय का? यस यस यस, काय कामगिरी करतोय डिफेन्स जनमान वेळवण संघ। नक्कीच घरच्या मैदानावरती खेळत असताना सपोर्ट मात्र फुल पाहायला मिळतोय वेळवण संघाला। पुन्हा एकदा विघ्नेश झिमल मागच्या 2 चढाईमध्ये सलग 2 पॉइंट्स घेतले होते। पहिला पॉइंट बोनस पॉइंट, त्यानंतर दुसरा पॉइंट टच पॉइंट पाहायला मिळाला। पुन्हा एकदा विघ्नेश झिमल चढाईसाठी सज्ज होत असताना आता मात्र विघ्नेशसाठी 2-2ची साखळी सजवली केली गेले। खोलवर चढाई करावी लागेल विघ्नेश झिमलला, नक्कीच बोनस घेऊन वाप आहे। आता मात्र सेफ चढाई म्हणावी लागेल विघ्नेश झिमलची। पुन्हा एकदा चढाईवीर मैत्री टीके संघाचा। पाहूया कोणत्या पद्धतीने लाईन क्रॉस केले, लाईन क्रॉस केल्याच्या पुन्हा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झालाय। पुन्हा नक्कीच त्या ठिकाणी सामना सुरू। आता मध्ये पुन्हा टच पॉईंट गेला, दावा केला जात आहे, लॉबी मध्ये गेलाय विघ्नेश झिमल। काय कामगिरी करतोय जनमान वेळवण संघासाठी। नक्कीच एक गडी टिपल्याचा बाद केला जात, दावा केला गेला होता, दावा यशस्वी ठरलाय। पुन्हा एकदा एक छोटा खेळाडू म्हणावा लागेल मैत्री टीके संघाचा, चढाईसाठी सज्ज असेल, लाईन टच क्रॉस केले, लाईन टच क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा त्या खेळाडू सज्ज झालाय। आता पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी। आणि नक्कीच या सामन्या पाहण्यासाठी जे ते रसिक मायबाप आहे सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल। तर आपण पाहताय जनमान मित्रमंडळ मुळवटार आयोजित भव्य दिवशी कबड्डीचा महासंग्राम पर्व 4। पुन्हा एकदा आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल जर्सी क्रमांक 6 पाहायला मिळतो आपल्याला। जर्सी क्रमांक 6 चढाईसाठी सज्ज झाला होता, लाईन क्रॉस केली, लाईन क्रॉस केल्याच्या तर मिडलला येऊन थांबलाय। मिडलला आल्याच्यानंतर त्याला एकच कामगिरी करायची आहे, जो आहे टाइम आहे तो टाइम व्हॅलिड करायचा आहे। 30 सेकंदामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानात। आता मध्ये थर्ड रेड आहे मैत्री टीके संघासाठी। कोणती कामगिरी करणार आहे खेळाडू, टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल। बघूया कोणती कामगिरी करतोय। आपण जर पॉईंट घेतला तर अबाधित, मात्र जगडावून ठेवला गेलाय। नक्कीच त्या ठिकाणी डॅश पाहायला मिळाले जर्सी क्रमांक 6 सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी जनमान वेळवण संघासाठी। पुन्हा एकदा शेवटचे 2 खेळाडू पाहायला मिळतात मैदानामध्ये। मैदान दाखल झालाय रेडर, बेस्ट रेडर जनमान वेळवण संघाचा विघ्नेश झिमल पाहायला मिळतो आपल्याला। पाहूया कोणती कामगिरी करेल। आता मध्ये नक्कीच झटापट पाहायला मिळतंय, नक्कीच टॅकल पॉईंट मिळेल का? यस 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 यस, नक्कीच 2 पॉईंट दिले जात आहेत त्या ठिकाणी मैत्री टीके या संघाला। नक्कीच सुंदर कामगिरी करत असताना आता मात्र कुठेतरी थोडासा जोश पाहायला मिळेल मैत्री टीके संघाकडे। आता मात्र पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करतोय डिफेन्स, जगडावून ठेवलं गेलंय। नक्कीच स्वतःची जीवाची पर्वा न करता सुंदर कामगिरी केली।
पुन्हा एकदा नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा बिग जीवन चढाईसाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. मागच्या चढाईमध्ये काय घडलं काय बिघडलं हे लक्षात न ठेवता नव्याने सुरुवात करावी लागेल विघ्नेश जीवनला. कारण मागच्या चढाईमध्ये टॅकल केलं गेलं समोरच्या संघाला टॅकल केल्यामुळे सुपर टॅकल होता. 2 पॉईंट्स मिळाले. आता मात्र जर्सी क्रमांक 10 एक बलाढ्य खेळाडू मैत्री टिके संघाचा चढाईसाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला मैत्री टिके संघाचा. आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. गुरव असेल पाहूया नक्कीच नावाप्रमाणे कामगिरी आता मात्र दमदार पाहायला मिळते जर्मन वेळवण संघाची. यजमान संघ आहे नक्की 4थ्या पर्वामध्ये दुसरा सामना खेळतोय. यानंतर होणारा सामना एका बाजूला युवा निवडी तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला पानवल गव्हावाडी संघ. दोन्ही संघांना पहिला पुकार आपल्याला तिसरा पुकार मिळताच मैदानाच्या दिशेने यायचंय. एका बाजूला युवा निवडी तर दुसऱ्या बाजूला पानवल गव्हावाडी. आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहा. आपल्याला पहिला पुकार पाहायला मिळतोय. नक्कीच टाइम आउट घेतला गेलाय. जैनवान संघाचा विचार जर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 पाहायला मिळेल आपल्याला राज गेलाय चढाईसाठी सज्ज असेल. राज पाहायला मिळतोय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी मैत्री स्पोर्ट टिके संघासाठी. कामगिरी दमदार करायची आहे कारण समोरचा संघ जो आहे बलाढ्य यजमान संघ आहे. नक्कीच अनेक वेळा विचार जर केला गेला जैनवन वेळवण संघाचा तर सन्माननीय सुनीलजी शिंदे त्यानंतर सन्माननीय दत्तरामजी तांदळे त्यानंतर कैलासवासी बंड्यातात्या लिंगायत यांनी या कबड्डीला सुरुवात केली होती. आता मला सुंदर कामगिरी केली विघ्नेश जीवन. काय जोश पाहायला मिळाला विघ्नेश जीवनच्या याच्याकडे. पुन्हा एकदा मैत्री टिके संघाकडून खेळत असताना थर्ड रेड आहे. नक्की टच पॉईंट घ्यावा लागेल. पाहूया कोणती कामगिरी करणार. जर्सी क्रमांक 4 पाहायला मिळतो आपल्या त्या ठिकाणी सौरभ आहे. सौरभला मात्र जकडवून ठेवलं गेलंय. रेडर होईल बाद. संघ होतोय ऑल आउट 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट्स मिळतात जैनवन वेळवण संघाला. तर मी ज्या पद्धतीने सांगित होतो की सन्माननीय दत्तरामजी तांदळे साहेब त्यानंतर सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेब त्यानंतर बंड्यातात्या लिंगायत यांनी केलेली ही मूळ वटारामध्ये कबड्डीची सुरुवात आणि या सुरुवातीपासून जी रंगत आलेली कबड्डी आणि खरोखर हे कबड्डीला आता मात्र आलेले सोन्याचे दिवस आणि खरोखर या 4थ्या पर्वामध्ये नक्कीच त्यांची आठवण येऊन राहील. आता मात्र विघ्नेश जीवन काय कामगिरी केली. थोडीशी चूक पाहायला मिळाली मैत्री टिके संघाकडून. बोनस +1 पॉईंट विघ्नेश जीवन जर्मन वेळवण संघाला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 22 पाहायला मिळेल आपल्या संकेत गेलाय मैत्री टिके संघाकडून. उंच खुलासा खेळाडू खोलवर चढाई पाहायला मिळेल का संकेतची. नक्कीच बरोबर सुबोध गुरव त्या ठिकाणी सुबोध गुरवच्या बरोबर सुभाष गुरव होता. सुभाष गुरवच्या बरोबर नाका करून बोनस पॉईंट पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली. सेकंड हाफ मध्ये सुरुवात केली जाते. त्या ठिकाणी आपला झिमन जर्सी क्रमांक 10 विघ्नेश झिमन पाहायला मिळतोय. पहिल्या मध्ये सुंदर कामगिरी केली विघ्नेश झिमन. हीच कामगिरी सेकंड हाफ मध्ये पाहायला मिळेल का विघ्नेश झिमन कडून. नक्कीच पाहूया खोलवर चढाई करत असताना विघ्नेश झिमन पाहूया त्या ठिकाणी बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न सफल ठरला. यस नक्कीच सेकंड हाफ मध्ये पहिलाच बोनस पॉईंट मिळालाय विघ्नेश झिमनला. आता मात्र जर्सी क्रमांक 22 त्या ठिकाणी मैत्री टिके संघाकडून संकेत पाहायला मिळतोय. कोणते संकेत देणार आपल्या संघासाठी आणि जवळजवळ विचार जर केला गेला त्या ठिकाणी थोडी चूक पाहायला मिळाली. सुभाष गुरव होता. सुभाष गुरवकडून चूक पाहायला मिळाली. डोक्याला हात लावून बसलाय आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय सुभाष गुरव. पुन्हा एकदा विघ्नेश जीवन जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला. प्रयत्न सफल ठरतोय का. नक्कीच पाय नाही उचलले त्याच्यावर बोनस पॉईंट दिला जाणार नाहीये. आता मात्र मैत्री टिके संघाकडून जर्सी क्रमांक 22 संकेत पाहायला मिळतोय. कोणते संकेत आपल्या संघासाठी देईल. मागच्या चढाईमध्ये त्यांनी पुन्हा एकदा पॉईंट मिळतोय त्या ठिकाणी टिके संघाला. नक्कीच 2 चढाईमध्ये 2 डिफेंडर मात्र चूक करून बसले आहेत. एका बाजूला जर्सी क्रमांक 2 विचार गजानन गुरव त्या ठिकाणी चूक करून बसले मैदानाच्या बाहेर जाऊन बसले. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल त्या ठिकाणी सिद्धेश गुरव आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झाला होता. पाहूया कोणती कामगिरी करेल. यानंतर होणार सामना असेल एका बाजूला युवा स्पोर्ट निवळी तर दुसऱ्या बाजूला पानवल गव्हाळवाडी.
आता मात्र पुन्हा एकदा संकेत मागच्या 2 चढाईमध्ये सुंदर संकेत दिले मैत्री टिके संघाला. ती चढाई पुन्हा कडून कोणती कामगिरी करणार ही डिपेंडर चूक करून बसेल जजमन वेळवण संघाचा. पाहूया जसे क्रमांक 22 चढाईसाठी सज्ज संकेत. आता मात्र सुंदर कामगिरी करत असताना जजमन वेळवण संघ त्या ठिकाणी एक पॉइंट मिळतोय पुन्हा एकदा जजमन वेळवण संघाला. आता मात्र पुन्हा एकदा झिमन जसं क्रमांक 10 2-2 ची साखळी सजवली जाते. बोनस गुण आला आहे विघ्नेश झिमन साठी. नक्की त्या ठिकाणी कोपरा रक्षकाला बाद केलाय. पुन्हा एकदा एक पॉइंट मिळतोय विघ्नेश झिमनला. नक्कीच त्या ठिकाणी विघ्नेश झिमनची जर कामगिरी आवडली असेल आजच्या सामन्यातील तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा विघ्नेश झिमन साठी. नक्कीच जजमान संघाचा खेळाडू आहे विघ्नेश झिमन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जसे क्रमांक 6 चढाईसाठी सज्ज असेल श्रेयस. नक्कीच मैत्री टिके संघाकडून श्रेयस पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी. रिकाम्या ते माघारी परतत असताना श्रेयस. आता मात्र सिद्धेश गुरव. नक्कीच सिद्धेश गुरव चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी जजमान वेळवण संघासाठी. विक्रांतजी माईन इथे उपस्थित झालेले आहेत. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. विक्रांतजी माईन आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच वेलकम विक्रांत माईन. पुढे एकदा आता मात्र जसं क्रमांक 6 चढाईसाठी सज्ज झालाय श्रेयस. पुन्हा एकदा चढाईसाठी पाहायला मिळतो आपल्याला. मागच्या चढाईमध्ये त्याने नक्कीच रिकाम्या हाती माघारी परत होता. आता मात्र त्या ठिकाणी सोका खेळाडू होता. मला वाटतं मानव गुरव होता. मानव गुरानं काय चवडा काढलाय. खरोखर सुंदर कामगिरी केली. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक 17-8. जवळ 9 गुणांची आघाडी आहे जजमान वेळवण संघाकडे. यानंतर होणारा सामना युवा स्पोर्ट निवळी तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला तर पानवल गव्हाळवाडी. दोन्ही संघांना अंतिम पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीनं मैदानाच्या बरोबर डाव्या बाजूला येऊन थांबायचंय. पानवल गव्हाळवाडी वर्सेस युवा स्पोर्ट निवली दोन्ही टिके संघाकडून खेळत असताना मंदार पाहायला मिळतोय. नक्कीच जसं क्रमांक 5 आमचा जीवलग मित्र आहे मंदार. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. पुन्हा एकदा विघ्नेश झिमन जसं क्रमांक 10 लाईन क्रॉस केले. स्वतःला शांत केलंय कारण विघ्नेशसाठी 2-2 ची साखळी सजवली जाते. पाहूया कोणती कामगिरी करेल. बोनस गुण ऑफ आहे विघ्नेश झिमन साठी. नक्कीच स्वतःला शांत केलं गेलं होतं. आता मात्र थर्ड रेड आहे. 2-2 ची साखळी सजवली जाते. खोलवर चढाई करत असताना त्याने विघ्नेश झिमन झटापट पाहायला मिळते. पाहूया कोणते कामगिरी करेल कोणता खेळाडू. नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना मैत्री टिके संघ त्या ठिकाणी पंतांचे विसर वाजले. 1 पॉइंट मिळतोय मैत्री टिके संघाला. पुन्हा एकदा जसं बघा 22 संकेत. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. गुणफलक 17-9. चला यानंतर होणारा सामना. सुंदर कामगिरी त्या ठिकाणी सिद्धेश गुरव पाहायला मिळतोय आपल्याला. खरंच सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. यानंतर होणारा सामना पानवल गव्हाळवाडी वर्सेस युवा स्पोर्ट निवळी. चला मैदान दिशेने यायचंय. विघ्नेश झिमन पुन्हा एकदा 2-2 ची साखळी सजवली गेली विघ्नेश झिमन साठी. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मीडियाला येऊन थांबलाय. मीडियाला आल्याच्या नंतर त्याला एकच काम करायचंय. आपल्या कोर्टातील 30 सेकंद 30 सेकंदामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानावरती घालवायचे आहेत विघ्नेश झिमनला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. पाहूया पुण्याला मंदार चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया जसं क्रमांक 5 कोणती कामगिरी करेल. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुण्यात आपल्या मैदानात दाखल झालाय. मंदार आपल्याला पाहायला मिळतो. आता मध्ये काय जोश. खरोखरच जवळजवळ वयाचा विचार जर केला गेला 45 ते 50 वयाचे असलेले हे सन्माननीय गजानन गुरव कबड्डी क्षेत्रामध्ये खेळत असताना पाहूया कोणती कामगिरी करतील. पॉइंट घेतील का आपल्या संघासाठी. खरोखरच उत्साह मात्र दांडगा आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल. आता मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल. पुन्हा एकदा मंदार. सामना संपायला शेवटचं मिनिट. आता मात्र संतोष तांदळे थर्ड रेड साठी. थर्ड रेड आहे. पॉइंट घ्यावा लागेल. संतोष तांदळे काय कामगिरी केली आपल्या संघासाठी. खरोखर सुंदर कामगिरी. आता मात्र पुन्हा एकदा थर्ड रेड मैत्री टिके संघाकडून. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल. टच पॉइंट घ्यावा लागेल. टच पॉइंट किंवा बोनस पॉइंट घ्यावा लागेल मैत्री टिके संघाला. थर्ड रेड आहे.
आपण जर पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहाल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पाहूया 30 सेकंदामध्ये कोणती कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला जर्सी क्रमांक 10 यांच्याकडून. राज आहे त्या ठिकाणी, टाइम संपत चाललाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय राज. मैत्री संघासाठी रेडर जाईल बाद. सामना